प्रिय बाबा, हे पत्र तुमच्यासाठी. खरं तर तुमच्या नावाआधी प्रिय लावताना काहीतरी वेगळंच वाटतंय. म्हणजे आईला ठीक आहे, पण तुम्हाला प्रिय वगैरे कसं म्हणायचं? कारण आपलं नातं असंच आहे ना, की तुम्ही माझ्यासाठी करत राहायचं आणि मी फक्त गृहीत धरायचं. लहानपणी हवी ती गोष्ट देणाऱ्या हातांकडे मी कधीच निरखून बघितलं नाही. कॉलेजला नवीन गाडी घेऊन जाताना तुमच्या बाहेर वाळत घातलेल्या शर्टाचा विटलेला रंग मला कधीच दिसला नाही. हो, इतकंच काय, परवा तुमच्या हिशोबाच्या वह्या सापडल्या. त्या सहज चाळून बघितल्या तेव्हा जाणवलं, गरजेच्या वस्तू सोडल्या तर बाबा तुम्ही स्वतःसाठी आजपर्यंत काहीच घेतलं नाही. अहो, आई तरी कधी खूप चिडली तर बोलून जाते, विसरू नकोस, तुला कोणी वाढवलंय. पण तुम्ही का कधीच जाणीव करून दिली नाहीत? का मी पडलो तर उचलायला आला नाहीत? का मी चुकलो तर पाठीशी घातलं नाहीत? ह्या प्रश्नांची उत्तरं मला आता मिळतायत. या स्पर्धेसाठी मी नकळत कसा तयार झालो याची कोडी आत्ता उलगडतायत. बापाशी नातं असं का असतं? प्रेम व्यक्त करायला इतकं जड का जातं? मी कधी बोललो नाही, पण आज बोलतोच. माझ्यासाठी तुम्ही आजपर्यंत जे काही केलं त्यासाठी खरंच थँक्यू बाबा. अर्थात पत्रच लिहून व्यक्त होतोय, कारण परत तुम्हाला समोरासमोर हे कसं बोलू मला कळत नाही. आणि स्वतःला कितीही समजावलं तरी तुम्हाला मिठी मारायची अजून माझ्यात हिंमत नाही. पण आज फादर्स डेच्या निमित्ताने सुरुवात तर झाली. मला आज तुमच्याकडून पण एक वचन हवंय, संवादाचं वचन. मी जास्तीत जास्त व्यक्त व्हायचा प्रयत्न करेन. तुम्ही कराल? तुमचाच प्रिय मुलगा.